झाली आहे. जीवदानी माऊली विपक्ष ऋतू 11 साई अल्ला डोंगरपाडा. मॅचला सुरुवात आणि जशी मॅचला सुरुवात होईल घेऊन जाईल कौस्तुभ मेहर आणि मृदुल मेहर यांच्याकडे. थँक्यू. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगल साठी. मॅच मोठी आहे हे भरत सरांनी उल्लेख केला होता ज्यावेळेला टॉस झाला होता. एक मिनिट कौस्तुभ थांबवतोय. किशोरदाने जर का हॅट्रिक घेतली दिलीप शर्मा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. साईच्या पेट शॉप कडून लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट 500 रुपयाचं बक्षीस हे फायनल पर्यंत आहे. याची सुद्धा सरबाडी नोंद घ्यायची आहे. फुल टॉस ड्रायू डॉट असं काय घडलंय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. किशोरदत्ता पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. स्वतः जातो चेंडू खाली सिंगल रन. साईबा क्रिकेट क्लब आयोजित साईबा प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वामध्ये आपण आहोत जिकडे विरारचा मानाचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा जे आपल्या भेटीला आले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन ड्राय केलं चेंडूला. चेंडू ओहो हे क्या हुआ. हातामध्ये चेंडू आला होता परंतु निघून गेला. चेंडू गेला सीमारेषा पार. SPL टकाटक चौकार. से 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला पुन्हा तोच फटका. ओहो यावलेलं एफर्ट चांगलं. या अगोदर चेंडू सुटला होता परंतु आता मात्र एफर्ट लावलंय आणि 1 धाव धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1 to go असं सिग्नल आलंय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजे मयूर भोईरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट याच्यासाठी किरू पाटील आणि मोरेगाव चॅलेंजर्स यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलंय. प्रमोद नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल समोर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवलाय. येतोय डॉट बॉल. मॅच मोठी आहे. कौस्तुभ सांगायला आवर्जून म्हणजे आनंद होतो की ऋतुलन साईला डोंगरपाडामध्ये बहुतांश खेळाडू जुने आहेत आणि त्यापैकी जुन्या खेळाडूंपैकी एक असा वेगवान गोलंदाज प्रमोद पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्यामुळे अनेक खेळाडूंना बघून तो एक आनंद सुद्धा झालेला असेल. तो सुखावणारा क्षण असणार की प्रमोद पाटील म्हणा, सरफराज म्हणा किंवा बालकिशन म्हणा हे सगळे खेळाडू किशोरदांच्या साथीने या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. फुल टॉस ऑन साइडला जागा. वेट वॉच. चेंडू गेला सीमारेषा पार. SPL टकाटक चौकार. थँक्यू डीजे. 1.3 चेंडूचा खेळ झाला. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान दिला. समोर डिफेन्सिव्ह मोड मध्ये सिंगल रन. पहा सुरुवात झाली गेली. पहिल्या षटकामध्ये चौकार, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चौकार, स्ट्राईक, रोटेट आणि आतापर्यंत धावफलक जर आपण बघितलं तर 14 धावा धावफलकावरती जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू. दिशा दिली गेले. फक्त दिशा देण्याचं काम आणि सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चांगलं षटक आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. हलक्या हाताना. ओहो बॅटची पाठीमागे किशोर दादा होते पण थोडासा चेंडू लांब राहिला त्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 16 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजे मयूरला. थँक्यू डीजे मयूर. पॉवर प्ले इज ऑन. क्या बात आहे. म्हणजे सिग्नल इकडून द्यायचं बस की पॉवर प्ले ऑन झालाय. बाकी सर्व काम
कौस्तुभ पॉवर प्ले ऑन झाला, पण जे समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण तिथून सर्वांनी बाजूला व्हायचंय. उजव्या बाजूचे सर्व प्रेक्षक चला आपण तिथून बाजूला. परेश या सगळ्यांना बाजूला करायचे. जेवढे पण स्टुडंट इथे उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण तिथून बाजूला. छोटे उस्ताद आपण सुद्धा बाजूला या. आणि इथे थँक्यू सो मच. कुमार गावड आपणास विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. कुमारजी गावड, निखिल राऊत आपणास विनंती आपण मंचावरती या. कुमार गावडचा खेळ आउटस्टँडिंग राहिला. 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यात आणि त्याचे वडील म्हणजेच मधुकर गावड साहेब यांच्या माध्यमातून भरघोस योगदान या स्पर्धेला लाभलंय. कुमारजी गावड आपण या. आपलं हार्दिक स्वागत SPL 6च्या वतीनं. मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी आहे. या अगोदर झालेली मॅच आणि त्याचा मॅन ऑफ द मॅच शिव शंकर काटा लगे न शंकर, जय जय शिव शंकर काटा लगे न शंकर, ये प्याला तेरे नाम का पिया. थँक्यू डिझाईन. या मागील मॅच मधला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर आकाश जाधव फ्रॉम साई श्रद्धा. मी विनंती करेल आकाश जाधव आपण मंचावरती या. आपला गौरव केला जाईल मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन. साई श्रद्धा संघाचा आकाश जाधव आपण जर असाल तर यायचंय. चल हबीबा आइए, आप उनका टी शर्ट लेकर जाना है. किरू पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली जाणार आहे. सुप्रसिद्ध रील स्टार आपल्या मोरेगावचे सुपुत्र आणि त्यांच्या शुभ हस्ते इथं मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली जाती है. थैंक यू सो मच. हबीब भाई आपसे वार्तालाप करूंगा कि टीम क्वालिफाई हो चुका है, क्या कहना चाहोगे? जी बहुत अच्छा लग रहा है और जैसे मैंने बोला था हमारा पहले से इरादा है कि फाइनल पहुंचना है, तो इस बार इंशाल्लाह पहुंचेंगे. ढेर सारी शुभकामना आपको आने वाली मॅचेस के लिए. चला मी घेऊन जातो पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर आणि मृदुल मेहर सज्ज होतात. 3 चेंडू 23 धावा. पप्प्याच्या त्या षटकाने पूर्णपणे मोमेंटमला शिफ्ट आणलं षटक टाकलं. 4 धावांचं षटक, 1 गडी बाद. मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस. पाठीमागे चेंडूला अडवलंय, फेकी झाले आणि अखेरकार विकेट सुद्धा आले. आकाशला मैदान सोडावं लागलंय. गॉन. हा खेळ कशा प्रकारे बदललाय. पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा, 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. तिसऱ्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदललाय आणि तिकडून अजूनही एकही चौकार आलेला नाहीये. सर्वात जमेची बाजू ठरली गेले ऋतू 11 डोंगरपाडा संघासाठी. उलटास क्रॅकिंग स्ट्रोक, अडवलाय, फेकी झाले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती आणि थडंपारा रेफर केलंय. आमचे टेक्निकल टीम पाटील नेटवर्क यावर कार्यरत आहे. अखेरकार काय घडलं होतं आमच्या मुख्य स्क्रीनवर. यश बनसोडेने पूर्णपणे ताकद लावली होती त्या चेंडूवरती, परंतु लाजवाब फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. तू इन ऍक्शन तिथे दिसला होता आणि इथे तिसरे पंच आमचे चेक करतायत. नक्की बॅट कुठे ड्रॅग केली.
थोड्याच वेळात अतिथींचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. विजय सावंत आणि पुन्हा एकदा सत्तूने फेकी जरूर केली, परंतु तुषार तामोरेच्या हातामध्ये चेंडू राहत नाहीये. धावपलकरती धाबा 25-26 लक्ष ठेवलं गेलं ऋतू 11 साई याला डोंगरपाडा या संघासमोर जीवदानी माऊली फुलपाडाच्या वतीनं. विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. शबाब ग्रुप बोरी समाज ग्रुप यांना विनंती, आपण या आपला यथोचित सन्मान संयुक्तरीतीने या मंचावरती केला जाणार आहे. मी संपूर्ण शबाब ग्रुपला विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला या शबाब ग्रुपनं आणि या कार्यक्रमाची या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त शबाब ग्रुपचं साईबाब क्रिकेट क्लब आणि SPL 6च्या वतीनं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच शबाब ग्रुप. साईबा म्हटलं की एकात्मता आणि असं एक व्यासपीठ जिथे बघा एक विशेष पारितोषिक आहे. आपण या ठिकाणी आमचा सन्मान केला, चांगला वाटला आणि सर्व टीमाला आमच्याकडून शुभेच्छा. सर्व क्रिकेट प्रेमींना आमच्याकडून सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि आम्ही लवकरच फायनल मध्ये पण येणार आहोत. थँक्यू. आणि एक विशेष पारितोषिक सुद्धा इथे लगवण्यात आलंय. लगातार 3 चौकारांसाठी हितेश पाटील खंजर, केतन पाटील, चेतन पाटील, कुणाल पाटील आणि भावेश पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी प्रत्येकी 1000 रुपये म्हणजेच 5000 रुपयाचं बक्षीस ऋतू 11 साई अल्ला डोंगरपाडा या संघासाठी लगवण्यात आले. बक्षिसांची खैरात या ठिकाणी होतीये. हो एक क्या हुआ? नाही आहे, बॅटरच्या पायाला अंगाला चेंडू लागला असं सांगितलंय, त्यामुळे फक्त एकच धावले. पहा 26 धावांचा पाठलाग आहे. सलामीवरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला पप्पिया प्रवीण तर अमर, तर पहिला षटक घेऊन ऋतिक पागी बाबू सज्ज होतोय. 26 रन 26 धावांचा पाठलाग. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावपलकावर समोर हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. सर पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा होत्या, त्यानंतर पूर्णपणे खेळ बदलला गेला आणि तिकडून 12 चेंडू मध्ये फक्त 9च धावा आल्या. ज्या धावांपर्यंत पोहोचण्याचं अपेक्षित होत्या त्या धावांपर्यंत पोहोचू शकला ना जीवदानी माऊली फुलपाडा संघ. पुन्हा सिंगल साठी गेलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावपलकावर पहिल्या षटक मार्गस्थ आहे ऋतिक पागी बाबू. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा सुरुवात आतापर्यंत चांगले 26 धावांचा पाठलाग आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि शेवटचं आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऋतिक पागी बाबू सज्ज होते. 2 खेळाडूंमधून चर्चा
तर शैलेश करावडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल शैलेश करावडे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत या साहेबा प्रीमियर लीग 2025 सीझन 6च्या वतीनं. शैलेश करावडे आपण जर इथे आलेला असेल तर प्लीज आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. SPL 2025 पर्व 6च्या वतीनं. दुसरं षटक मार्गस्थ निखिल नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 6 धावा धावपलकावर होत्या. 18-20 या समीकरणला आनंद सोडले. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली गेली. समोर अजूनही अतिरिक्त धाव आली नाहीये. विकेट बघतो जीवदानी माऊली फुलपाडाचा संघ आणि स्रोत आतापर्यंत चांगली केले ऋतुलेन डोंगरपाडा संघाने. हलक्या हाताने गट केला गेला चेंडूला पाठीमागे चेंडू जातोय. पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगल साठी. हा टार्गेट फक्त 26 धावांचा आहे. त्यासाठी मर आणि प्रवीणला सुद्धा माहित आहे या धावांचा पाठला कशा प्रकारे करायचा आणि आतापर्यंतची सुरुवात दोन्ही बॅटरने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. पुन्हा तेच घडलंय सिंगल साठी चेंडू. 9 धावा धावपलकावर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत जिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली. हलक्या हातानं पुन्हा तेच घडलंय सिंगल. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट. अजूनही अतिरिक्त धाव आली नाही. सर्वात जमेची बाजू आहे जीवदानी माऊली फुलपाडा संघासाठी. 10 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा तेच घडलं चेंडू गेलाय सिंगल साठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे निखिल सज्ज होतोय. 5 चेंडू मध्ये 5 धावा या षटकामध्ये आल्यात निखिलच्या. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. फेकी आले येतोय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावपलकावर. या ऐकूया तोपर्यंत DJ मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. येस पावर प्ले इज ऑन. क्या बात है. खऱ्या अर्थानं आता मजा येणार. इक्वेशन काय आहे या मॅचचं? 12-15 इक्वेशन या मॅचचं बनलं गेलंय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पॉवर प्ले घेतला गेलाय आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. जोडी नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर जयेश बनसोडे. 12-15 हे इक्वेशन आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केला चेंडूला पुन्हा एकदा त्याच दिशेने ज्या दिशेने मागील षटकामध्ये धावा आल्या होत्या. पुन्हा चेंडू त्याच दिशेने गेलाय. 1 धाबेसाठी पहिल्या चेंडूवर सिंगल. 12 धावा धावपलकावर. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरा षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले. पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगल साठी. पहा एक निर्धाव चेंडू सोडला तर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली गेली. आणि जीवदानी माऊली फुलपाड्याने काय केलंय? अजूनही अतिरिक्त धाव नाही आली. ही सर्व जमेची बाजू. पुन्हा ड्राईव्ह केलं चेंडूला. फेकी वेगवान. ओहो रनिंग बिटवीन द विकेट तितकीच वेगवान. त्यामुळे कुठल्या प्रकारची अमरने लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगवले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक पवन घरत नानिंगे यांच्याकडून. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. काय घडलंय? ओहो फेकी करायची होती कुठे आणि फेकी केली कुठे? पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. मॅच ऑन आहे. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. काय खिरकार घडणार आहे? कोणाच्या बाजूने विजयी जाणार आहे? मोठा फटका मारायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडू गेलाय
सिंगल साठी 16 धावा धावपलकावर. काय जबरदस्त षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये फक्त 5च धावा आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका साईडला. चेंडू ओढला फेकी वेगवान फेकीला आले उत्तर. नगरकार पहिला विकेटचं बदल पप्प्याला मैदान सोडावं लागलंय. गॉन 0655 बगमॅन 0655 बगमॅन 9598 ऍक्टिवा आणि 7613 ओला. ज्यांच्या कोणाच्या गाडी आहेत प्लीज आपण बाजूला काढायच्या आहेत. या गाड्या ज्यांच्या कोणाच्या आहेत लवकरात लवकर बाजूला काढा. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आपण हँडल लॉक करू नका. थँक्यू डीजे. पहिला हातरा टीम ऋतू 11 डंगरपाडा संघाला 6-10 या इक्वेशनला आता येऊन मॅच थांबले. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सूरज चव्हाण नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल मोठा फटका साईडला. चेंडू अडवलाय संतोष. फेकी नाही आहे. काय जबरदस्त फेफट. हा खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं क्षेत्ररक्षकाच्या मधून आणि एक मात्र असा खेळाडूचा 40+ च्या अभावामध्ये हा क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळतोय. पहिल्या तुषार तामोरेने मॅच जिंकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सन्मान्य श्रेयची मात्रे यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करतो मात्र साहेब आपण मंचावरती यायचंय. अखेरकार ज्या फटक्यांची आतुरता होती तो फटका आलाय. चेंडू सीमारे का पार. टका चौकार. माझ्या मळामंदी श्रेयची मात्रे साहेब आपणास विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत SPL 6च्या वतीनं. नेक्स्ट मॅच JCCB आणि JKCC अर्नाळा दोन्ही संघाचे कर्णधार आपण स्टेज जवळ यायचंय. 4-5 आता एखाद्या चौकाराने मॅच पूर्णपणे. त्यानंतर श्रेयजी मात्रे यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल श्रेयजी मात्रे यांना की आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. SPL पर्व 6च्या वतीनं निर्धाव चेंडू सूरज चव्हाण इथे आपली ॲक्युरेसी दाखवतोय. आपलं काम कसं प्रोडक्टिव्ह होईल याच्यावरती लक्ष देतोय आणि आता इक्वेशन येऊन थांबली आहे. 3-5 मॅच बन चुका है. उम्मीद है जिनकी बड़ी. ओ यावेला शुभम कांडेकर. उम्मीद के ऊपर दुनिया कायम है. तो जिसकी उम्मीद जिंदा है वो मैच की तरफ जाएगा. जिसकी उम्मीद जिंदा नहीं है उसकी तरफ मैच नहीं जाएगा. 2-4 2 मध्ये 4 कोणाचा होणार बेडा पार आणि कोणाची होणार नैया पार. सूरज चव्हाण क्षेत्ररक्षण. आमच्या मयूरच्या हार्टबीट खूप मोठ्या प्रमाणात वाजतायत. तर बाकीचे जे खरे प्रशंसक आहेत ज्या त्या संघाचे त्यांचं काय होत असेल. ये तो हमारा डीजे मास्टर है. प्लेयर की कुछ और कहानी रहेगी. सूरज चव्हाण ऑन साइडला चेंडूला अडवला शुभम कांडेकर. तुषार तामोरे आणि अमर मैदानावरती ठाण मांडून बसल्यात आणि आता मॅच 1 चेंडू 3 धावावरती आली आहे. प्रेक्षक हो मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जोरदार टाळ्या. गुलाबी थंडी आणि या थंडीमध्ये टाळ्या नाही वाजवल्या तर थंडी कुठून उडणार आहे. 1 मध्ये 3 एक चौकाराला 1000 रुपये आकाश गरत यांच्याकडून. अमर मात्रे ताकद आहे क्षमता आहे आणि सूरज चव्हाण काय या चौकार मारू देईल का. ना मुन्ना ना. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला जीवदानी माऊली फुलवाडा या संघानं आणि ऋतू 11 साईयाला डोंगरपाडा. हार्ड लक पण आपण दाखवलेला खेळ खरोखरच JCCB
आणि JKCC अर्नाळा दोन्ही कॅप्टन यायचंय.